शिवसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही. शिंदे गटाच्या बड्या नेत्याची उघड नाराजी. शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे शिंदे गटाला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. हेमंत गोडसे भाजपच्या वाटेवर असल्याचं देखील बोललं जात होतं. शिवसेनेकडून 2 वेळा लोकसभेची उमेदवारी मिळून देखील गोडसे नाराज असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला होता. अखेर हेमंत गोडसे यांनी स्वतः पुढे येत आपण नाराज असल्याचं स्पष्ट केलंय. तसेच शिंदे गटात पक्षांतर्गत शिस्त नसल्याचं म्हटलेलं आहे. हेमंत गोडसे यांनी म्हटलंय की मी पक्षश्रेष्ठींवर नाराज नाही. शिंदे साहेब यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे. मी त्यांच्यावर नाराज नाही, पण पक्षांतर्गत शिस्त नाही, मी याबाबत मांडणी केलेली आहे. मात्र जे मी सांगितले त्यावर चर्चा होत नाही. पदवाटप आणि संघटन नियुक्त्या आणि योग्य व्यवस्था नाही. जिल्ह्यातील मंत्र्यांनी त्या संघटनेत लक्ष घालायला हवं. त्या संघटना मजबूत होतात असं म्हणत त्यांनी दादा भुसेंवर नाराजी व्यक्त केली. संघटनेला ताकद द्यायला पाहिजे. एकटे शिंदे साहेब काम करू शकत नाही. त्यांचा भार कमी केला पाहिजे. गुणवत्तेवर पदाधिकारी नेमले पाहिजेत. एखाद्या पक्षात शिस्त असली की गटबाजी होत नाही. चर्चा चव्हाट्यावर जायला नकोत. तसेच भाजपमध्ये जाण्याचा कोणताही विचार केलेला नाही असंही हेमंत गोडसे यांनी स्पष्ट केलेलं आहे. भाजपमध्ये संघटन चांगलं आहे, तसे आपल्या पक्षात व्हायला पाहिजे असं मी सांगितलं होतं. वरिष्ठ नेत्यांना मी म्हटलं आहे की सामाजिक काम घेऊन मी श्रीकांत शिंदे यांच्याकडे त्यांची भेट घेणार आहे. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना शिंदेसाहेब न्याय देतील. काही विषय जिल्हा पातळीचे असतात. लहान विषयांसाठी राज्य पातळीवर जाण्याची गरज नको असंही हेमंत गोडसे यांनी म्हटलेलं आहे. नाराज असल्याची चर्चा आहे. एकूणच काय वस्तुस्थिती आहे? तुम्ही नाराज आहात का? नाही, मी पक्षश्रेष्ठींवरती कुठल्याही प्रकारची आपली नाराजगी नाही आहे. खरं तर आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब यांनी अतिशय उत्कृष्ट काम या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आपली नाराजगी पक्षश्रेष्ठींवरती त्या ठिकाणी नाही. मला असं वाटतं का ज्या काही चर्चा या ठिकाणी चालू होत्या गेल्या 2-3 दिवसापासून, तर आपण आपलं हेच मत होतं का आपली पक्षश्रेष्ठींविषयी नाही, तर परंतु पक्षांतर्गत जी काही सिस्टीम आणि जी काही डिसिप्लिन असायला हवी ती पक्षामध्ये नाही आणि त्या संदर्भामध्ये अनेकदा आपण पक्षश्रेष्ठींकडं त्याविषयी मांडणी केलेली आहे आणि मला असं वाटतं का त्यामुळं निश्चितच संघटना बांधणीसाठी आणि येणाऱ्या निवडणुकींसाठी निश्चित ते फायदेशीर ठरणार आहे आणि म्हणून त्याविषयी विचार केला जात नाही आहे. तर निश्चित सकारात्मकपणे विचार पक्ष या ठिकाणी करेल असा देखील विश्वास आपल्याला आहे. काय बिघडलंय नेमकं? म्हणजे पक्षांतर्गत तुम्ही म्हणताय काही सिस्टीम नाही आहे किंवा डिसिप्लिन नाही आहे, नेमकं काय चुकतंय, काय बिघडलंय असं तुम्हाला वाटतं? सिस्टीम आणि डिसिप्लिन या अर्थानं का पदाधिकारी असतील किंवा कोणाला पद देणं असेल किंवा जे संघटन आहे, आज जर आपण पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये आमचे एकच आमदार आहे शिवसेनेचे आणि मग इतर 14 तालुका विधानसभा आहेत. मग त्यामध्ये जी काही संघटना आपल्याला उभी करायची तर त्या संदर्भामध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा विषय असेल किंवा इतर जे काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची जे काही कामं असतील किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी सिस्टीम इतर पक्षांमध्ये राबवली जाते तशा प्रकारे आपण त्यावरती आपण करायला पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचा आपल्या जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये त्याचा निश्चित फायदा त्या ठिकाणी होईल असं आपलं मत आहे. विश्वासात घेतलं जात नाहीये का? ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.